नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील. आरतीस किचनमध्ये मी आपले स्वागत करतो. मित्रांनो, आता पावसाचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे ताजी मच्छी मिळणे कठीणच. यावर उपाय म्हणून आपण आधीच सुकी मच्छी भरून ठेवतो. त्यातीलच एक प्रकार आहे सुका जवळा. आज आपण या सुक्या जवळ्याची साधी, सोपी आणि झटपट होणारी एक चविष्ट रेसिपी करून पाहणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे जवळा मसाला फ्राय. चला तर मग सर्वप्रथम या रेसिपीसाठी काय साहित्य लागणार ते आपण पाहूया. बारीक कापलेले 3 मोठे कांदे, बारीक कापलेला 1 मोठा बटाटा, 1 बाउल सुका जवळा, बारीक कापलेला 1 मोठा टोमॅटो, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांची केलेली पेस्ट 1 चमचा, गार्निशिंगसाठी थोडी हिरवी कोथिंबीर, 2 मोठे चमचे तेल, हळद 1 छोटा चमचा, 2 छोटे चमचे होममेड मसाला. जर होममेड मसाला नसेल तर 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा धने जिरे पावडर, मीठ 2 चमचे किंवा स्वादानुसार. हे झाले साहित्य. आता आपण कृतीकडे वळूया. प्रथम गॅसवर एक फ्राय पॅन ठेवून नीट गरम करून घ्या. नंतर त्यात 2 टेबलस्पून तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक कापलेला कांदा टाकून त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत साधारण 2 ते 3 मिनिटे परता. मग त्यात आले, लसूण, कोथिंबीर आणि मिरची यांना एकत्र वाटून केलेली पेस्ट घाला. आता बारीक कापलेले बटाटे घाला. मग छान मिक्स करून झाकण लावून 5 मिनिटे शिजवून घ्या. पाच मिनिटांनी झाकण उघडून पुन्हा एकदा नीट मिक्स करून घ्या. आता 1 चमचा हळदी पावडर घाला. मग 2 चमचे घरगुती मसाला घाला. जर घरगुती मसाला नसेल तर 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर व 1 छोटा चमचा गरम मसाला घाला. मग 1 छोटा चमचा धने आणि जिरे यांची एकत्र केलेली पूड घाला आणि मग मिक्स करून मोठ्या आचेवर छान शिजवून घ्या. आता त्यात कापलेले टोमॅटो घाला व छान परतून घ्या. मग 2 चमचे किंवा चवीनुसार मीठ घाला व पुन्हा परतून घ्या. आता आपल्या रेसिपीतील महत्त्वाचा घटक म्हणजे सुका जवळा त्यात घाला. एक लक्षात ठेवा, सुका जवळा त्यात घालण्यापूर्वी प्रथम साफ करून धुवून मग 30 मिनिटे भिजवून घ्या. आता थोडा परतून मग झाकण लावून मध्यम आचेवर 5 मिनिटे शिजवून घ्या.
5 मिनिटांनी झाकण उघडून पुन्हा छानपैकी परतून घ्या। मग त्यात थोडे पाणी घालून पुन्हा एकदा परतून घ्या आणि मग झाकण लावून आणखी 5 मिनिटे शिजवून घ्या। पाच मिनिटांनी झाकण उघडून बटाटा शिजला का ते चेक करून बघा। बटाटा जर शिजला असेल तर त्यात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून परत छान परतून घ्या। आता आपली जवळा मसाला फ्राय रेसिपी रेडी झाली आहे। ही चटपटीत मसालेदार रेसिपी तुम्ही चपाती, भाकरी किंवा रोटीसोबत खाऊ शकता। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्यावर कमेंट करा, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील अशाच उपयुक्त ट्रेनिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। आपण आपला किमती वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। धन्यवाद।